असे कितीतरी लीला आहे, कितीतरी प्रमाण आहे. तर त्या प्रमाणाच्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधर श्रीकृष्ण महाराज ते कलियुगाचे परब्रह्म परमेश्वर आहे. लीला चरित्र ब्रह्मविद्या शास्त्र आहे. सूत्रपाठ कलियुगाची श्रीमद भगवद्गीता आहे. परमेश्वरांनी मराठीचा अभिमान घेऊन मराठी तत्वज्ञान सांगण्याचा उद्देश काय, त्यावेळेस बोली भाषा ही मराठी होती आणि त्यामुळे मराठीत तत्वज्ञान सांगून सर्वसामान्य समाजापर्यंत तत्वज्ञान जावं, सर्वसामान्यांचं भलं व्हावं, या उद्देशाने परमेश्वरांनी मराठीचा अभिमान घेतला आणि मराठीत तत्वज्ञान सांगितलं. ज्यावेळेस औसादेवीची परमेश्वराची भेट झाली, औसादेवी ही बालविधवा, त्यावेळेस कमी वयात लग्न व्हायचे आणि कमी वयात लग्न झाल्यानंतर त्यावेळेस एवढं सायन्स प्रगत नव्हतं, आजार यायचे, उपचार नसल्यामुळं माणसं लवकर दगायचे आणि त्यावेळेस विधवा सुद्धा स्त्रिया व्हायच्या. त्यावेळेस लग्नाचा कोणत्या प्रकारच्या रीती प्रथा नव्हत्या. ते विधवा झाल्या आणि विधवा बायांनी करायचं काय, मग देवदेव करायचे, आपला आपला धर्म सांभाळायचा. देवाने सांगितलं पुरुष होऊन असावे. धर्म कधी आपोआप मिळत नाही, त्याला पुरुषार्थ निर्माण करावा लागतो. औसा करा पुरुषार्थ होत्या, पुरुष होते, म्हणून औसा देवीला देव नायिका म्हणायचे. त्यांना एक मुलगा होता, लहानसा मोठा केला, त्याचं लग्न केलं. लग्न केल्यानंतर तो संस्कार त्यांच्यावर असल्यामुळं एक जोगी अन्य साधू भिक्षेला आले आणि त्यांनी थोडस घरातलं धान्य त्यांना दिलं. मुलगा विचारायला लागला, आई तू कोणाला विचारलंय, कोणाला विचारून दिलं, तू असं न विचारता रिकामी उद्योग करत नको जाऊ, आपल्याला ते ऐकायला भेटतं. तुम्हाला काय कळतं, तुम्ही गप्प बसा. आणि खरंच आपल्याला कळत नाही म्हणून आपण तिथे बसलेलो आहे. जेव्हा त्याला कळेल तो माणूस बाहेर पडेल, तो परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने चालायला सुरुवात करेल. ती कोणाला समजणं सोपं नाहीये. औसा म्हटली, मला तुला मोठं करावं लागलं, तुझा संसार उभा करावा लागला, ते धान्य मी पिकवलं, तुझं लग्न मी लावून दिलं आणि ते धान्य आता तुला कोणाला तरी मला द्यायचं असेल तर तुला विचारावं लागत असेल, तुझ्या संसारावरती मी लाथ मारते. हा पुरुषार्थ औसा देवींनी केला आणि बाहेर पडल्या. बाहेर पडल्यानंतर भक्ती करत असताना त्यांच्या गावावर जी ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेने त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की तुम्ही गंगा तीराला जा, तुम्हाला परिस सापडेल. आणि म्हणून त्या निघाल्या. निघाल्यानंतर गंगा तीराला आल्या. तिथं आल्यानंतर नदीवरती आपलं सर्व सामान सोडलंय. त्यांच्यावर एक डांगरेश नावाचा कुत्रा असतो, स्वतःच्या सिक्युरिटीसाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. हातपाय धुत असताना कोणीतरी ब्राह्मण आला, ते म्हटले स्वामी श्री चक्रधरांचे आहे का आई तुम्ही? कोण स्वामी श्री चक्रधर, कोण श्री चांगदेव राहू? म्हटले तिथं तिथं असे असे देव आहे म्हटले. औसाला उत्सुकता वाटली. देवाकडे येतात, देव श्रीमूर्त ते चोरून लपून बघतात. देवाने सांगितलं या नायको या. त्यांना आश्चर्य वाटलं आणि मग देव त्यांना सांगतात की या तुमचं बिराड पण घेऊन या. कोणा भक्ताला त्यांनी पाठवलं आणायला, ते घेऊन आले. देवाने ते सोडायला लावलं ग थोडं. त्यात काय असतं, कपडे लत्ते, काही मूर्त्या, काही देव, जिथं जिथं आपली श्रद्धा असते. आजही आपण बघत असतो, अन्य लोकांच्या मूर्त्या असतात, फोटो असतात, सर्व काही असतं.
देवाने LICच्या माध्यमातून आपल्याला देव काय हे सांगितलेलं आहे. देव चित्राचा नाही म्हटले, चित्राचा असेल तर फाटेल, मातीचा नाही, मातीचा असेल तर विरेल. देव दगडाचा नाही, दगडाचा असेल तर फुटेल, धातूचा नाही, धातूचा असेल तर वितळेल. आणि पूज्य माई मठाच्या निमित्तातून परमेश्वर सांगितले, परमेश्वर एके परमेश्वर विन हा जीवन मुक्तीचा प्रवास तुमचा होऊ शकत नाही, पण तो परमेश्वर निराकार आहे. तर कृपेला आधी न होऊन सायू साकार होतो. सायू साकार झालेला परमेश्वर, त्याला आपण ओळखून त्याची भक्ती जर आपण केली, त्याचं दास्य आपण जर केलं तर मुक्तीला नेणार आहे. आणि भक्तांच्या निमित्ताने आपल्याला देवाने देव सांगितला. औसा देवीला सांगितलंय बाहेर काय याच्यामध्ये हे टाकून दे नदीत. आता ती म्हणतो देव टाकते मी, परंतु एक स्वामी श्रीकृष्ण महाराजांची मूर्त आहे, तो मला मार्ग दाखवत असतो म्हटले, त्याला मी नदीत टाकणार नाही. स्वामी श्री चक्रधरांनी जे उत्तर दिलं, जे स्टेटमेंट दिलं, ते स्वामी श्री चक्रधर हे कृष्ण महाराज असण्याचं सर्वात मोठं प्रमाण आहे. त्यामध्ये साचोकार श्रीकृष्ण आता मी तुम्हाला मार्ग दाखवेल, मी कृष्ण आहे, मीच आता तुला मार्ग दाखवणार. साचोकार आहे तो. त्या मूर्तीचं काय घेऊन बसले, नदीत टाकून दे. स्वतः ते म्हणताय प्रमाण आपल्याला आहे, तरी आपल्या मनामध्ये जर संभ्रमावस्था असेल, भ्रम असेल, तर आपली ती भक्ती कमकुवत आहे, अज्ञानवश आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे प्रमाण आपल्याकडे असले पाहिजे. स्वामी श्रीकृष्ण महाराज हे परमेश्वर कसे, श्रीकृष्ण कसे, यासाठी ज्या लीळा आहे त्या आपल्या सतत संग्रह असल्या पाहिजे, चिंतनात असल्या पाहिजे, स्मरणात असल्या पाहिजे. अनेक अशा लीळा आहे. स्वामी श्री चक्रधर अमरावतीला भ्रमण करत असताना जेव्हा गेले, आज जे माता खिडकीचे स्थान आहे तिथं अंबादेवीचं मंदिर होतं पूर्वी. स्वामी श्री चक्रधरांनी द्वापार युगामध्ये जे घडलं ते सांगितलंय. कलियुगाच्या प्रभू परमेश्वर अवताराने द्वापार युगाच्या स्वतःच्याच अवताराविषयी स्वतःच विषयी सांगतात. ते इथूनच मी रुक्मिणी मातेला उचललं आणि घेऊन गेलो. ज्यावेळेस भ्रमण करत असताना चांगलं अडथळा येते, स्वामी श्री चक्रधर येतात, त्यावेळेस द्वापार युगाची आठवण, द्वापार युगाची ओळख स्वामी श्री चक्रधर सांगतात की इथं आम्ही मुक्काम केला होता रुक्मिणीला येताना. इथं रुक्मिणी माता बसली होती, इथं मी होतो, इथं ते होते, सर्व आम्ही इथं थांबलो होतो. हे कितीतरी प्रमाण आहे आपले की स्वामी श्री चक्रधर कृष्ण महाराज असण्याच, परमेश्वर अवतार असण्याच. हे आपल्याला समाजाला सांगता आलं पाहिजे, दाखवता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला धर्म तत्वज्ञान कळालं पाहिजे. आपल्या भक्तीमध्ये अनन्यता असली पाहिजे, अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे. आणि या गर्वाबरोबरच नम्रता असली पाहिजे, रंकत्व असलं पाहिजे. जेव्हा आपल्या मनामध्ये दुसऱ्याच्या दुःखाविषयी दुःख निर्माण होईल, जेव्हा आपल्या मनामध्ये दुसऱ्याच्या सुखाविषयी सुख निर्माण होईल, त्यावेळेस आपण परमेश्वर प्राप्तीला योग्य आणि अधिकारी जीव आहोत हे समजावं. आपली प्रवृत्ती कशी आहे, दुसऱ्याचं दुःख झालं तर आपल्याला आनंद होतो, त्याला आनंद झाला तर आपल्याला दुःख होतं. ही प्रवृत्ती धर्माला घातक, बोधाला घातक, परमेश्वर प्राप्तीला घातक. ही प्रवृत्ती परमेश्वर भक्तीची नाही, हे लक्षात घ्या. संवेदनशील मन, संवेदनशील आत्मा परमेश्वराचा वास करणारं घर असतं. दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला दुःख, दुसऱ्याच्या सुखात आपल्याला सुख जेव्हा वाटेल तेव्हा आपण खरे महानुभाव, आपण महानुभाव आहोत काही विचार आपल्याला करायला पाहिजे. आणि कोणत्या प्रमाणाने आपण महानुभाव आहोत हे आपण समजून घेतलं पाहिजे. नामधारक वासनिकांना ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. समाजात सर्वात जास्त ते फिरतात, सर्वात राहतात, त्यांना संग्रह पाळायचा असतो. म्हणून धर्म सर्वात जास्त त्यांनी समजून घेतला पाहिजे. धर्माची जाणीव सर्वात जास्त त्यांनी करून घेतली पाहिजे. परंतु आज शोकांतिक आहे का सर्वात मोठा अज्ञान नामधारक वासनिकांमध्ये दिसत. त्यांच्या घरामध्ये लीला चरित्र नाही, सूत्रपाठ नाही. मी काल सांगितलं तुमच्या घरामध्ये देवपूजा आहे पण देव नाही. देव हा ज्ञानातून मिळत असतो, ज्ञानातून समजत असतो. आणि ज्ञान हे लीला चरित्रातून सूत्रपाठातून कळत असतं. तेच जर तुमच्या घरात नसेल तर तुमच्या घरात देवच नाही. तुम्ही देव आणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा, तर देव तुमच्याकडे येतील, तुमच्या जीवनात येतील. तर ज्ञानाशिवाय परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही. आणि या गोष्टी आपण समजून घेतला पाहिजे.
श्रीकृष्ण महाराज जो गोपाल मंत्र आहे, स्वामी श्री चक्र सांगताय का हा गोपाल मंत्र सारंग पंडितांना सांगताना तो मला माहिती आहे, श्रीकृष्ण महाराजांना माहिती आहे आणि रुक्मिणीला माहिती होती. याचा अर्थ सारंग पंडिताला अप्रत्यक्षरित्या मी श्रीकृष्ण आहे असं सांगितलंय. सारंग पंडिताला ते समजलंय, उमजलंय, जाणवलंय, परंतु ते बोधाचे अधिकारी ठरलेच नाही. कारण ते दृष्टपर भक्ती करत होते, दृष्टपर येत होते. परमेश्वराकडे येण्याचं कारण, परमेश्वराला पूजण्याचं कारण, परमेश्वराला विनंती करून उपहाराला नेण्याचं कारण त्यांना मिळालेली वृत्ती, त्यास पेन्शन देवाच्या माध्यमातून भेटलं होतं. आपल्या जीवनामध्ये अडीअडचणी येतील, संकट येतील म्हणून भक्ती करणारे, म्हणून दर्शन घेणारे सारंग पंडित परमेश्वराबरोबर अनेक वेळा सन्निधानात असून अनेक वेळा परमेश्वराने त्यांना मी श्रीकृष्ण महाराज आहे, परमेश्वर आहे दाखवून सुद्धा त्यांना न कळलं म्हणजे दृष्टपर भक्ती करणं. आपण आज जर दृष्टपर भक्ती करत असेल, हे मिळावं, ते मिळावं, ते मिळावं, अशी जर भक्ती करत असेल तर परमेश्वर आपल्याला कधीच समजणार नाही, कधीच जाणवणार नाही. आणि जाणवणार नाही म्हणून परमेश्वराविषयी आपल्याला कधीच आवडी निर्माण होणार नाही. आवडी निर्माण होणार नाही म्हणून परमेश्वर आपल्याला कधीच भेटणार नाही. त्या कल्पवृक्षाच्या याच्याप्रमाणे परमेश्वर समजला, आपल्याला उमजलाय, कळालाय, लक्षात आलाय, जाणवलाय, परंतु आपण म्हणतो ना कळतं पण ओळख नाही. ती जाणीव आपल्यामध्ये नाहीये. म्हणून परमेश्वराला परमेश्वर म्हणून स्वीकारणं आणि त्या परमेश्वराने जे जे सांगितलंय ते त्या रस्त्यावरती चालणं, त्या त्या धार्मिकतेवरती चालणं म्हणजे परमेश्वराची भक्ती करणं. दृष्टपर भक्तीतून परमेश्वर कधी प्राप्त होत नाही. सारंग पंडित दृष्टपर भक्ती करत होते म्हणून परमेश्वराला त्यांना बोध देताच आला नाही. दादोस प्रत्येक वेळेस परमेश्वर सांगायचे की इथं एक ब्रह्मविद्या आहे ती विचारा. ते म्हणले तुमची ती ब्रह्मविद्या तुमच्याकडेच राहू द्या, आम्हाला देवतेच्या विद्या सांगा, विद्या मार्ग सांगा. का? दृष्टपर माझे कोणीतरी पूजन करावं, माझी कोणीतरी भक्ती करावी, मला ईश्वर म्हणून पूजावं, भाजावं, हा उद्देश त्यांचा असल्यामुळं त्यांना परमेश्वर कधी समजलाच नाही, समजूच शकत नाही. ती आड सर्व, ती आड आहे. आपल्याला सुद्धा परमेश्वर समजण्यासाठी, परमेश्वरावरती प्रेम निर्माण करण्यासाठी, आवडी निर्माण करण्यासाठी आपली दृष्टपर अन्यथा ज्ञान, अज्ञान ही आडसर आहे, ती आपल्याला काढावं लागेल. मला काहीच नको, मला फक्त देव हवाय, तोची व्हावा, तोची भेटावी ही प्रवृत्ती ज्ञानातून होत असते, जाणीवेतून होत असते. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असा म्हणणारा म्हणतो, नामधारक वासनिक असो किंवा साधू संत असो, त्यांना देव नाही भेटू शकत. कपडे घातल्याने देव भेटणार नाही. मी कपडे घातले म्हणजे मला देव भेटेल याची काही गॅरंटी नाही. मला देव समजून घ्यावा लागेल. तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी, त्याच शाळेतल्या पुढच्या कॉलेजचा मी विद्यार्थी आहे. तुम्ही साधक आहे, मी साधक आहे, मला देव पाहिजे, तुम्हाला देव पाहिजे असा कोण आहे जगामध्ये? त्या देव मला पाहिजे नाही असा म्हणणारा. मला देव पाहिजे, परंतु देव मिळवायचा असेल तर मग देव समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल, मग तो कोणीही का असे ना. त्या जाणीवेतून परमेश्वराला समजून घेऊन मग ती करावं लागेल. ती भक्ती अदृष्टपर असली पाहिजे, परमेश्वर प्राप्तीसाठी असली पाहिजे, अहेतुक असली पाहिजे. म्हणून या गोष्टी आपण समजून घ्यावा लागेल. सारंग पंडिताच्या बाबतीत अनेक वेळा आहे. स्वामी श्री चक्र जेव्हा नदीच्या कडेने जातात, ते जलचरेवरती येतात. सारंग पंडित म्हणतात द्वापार युगामध्ये ही हाऊस तुमची फिटली नाही का? स्वामी श्री चक्रवर ज्या वेळेस डोमेग्राम पैठण येथे जात असताना सर्व गायी स्वामी श्री चक्रांकडे बघितल्यानंतर व्याधल्या जातात. सारंग पंडित म्हणतात द्वापार युगामध्ये तुमची हाऊस फिटली नाही का, समाधान झालं नाही का? याचा अर्थ सारंग पंडित हे श्रीकृष्ण महाराज म्हणून स्वामी श्री चक्रांकडे बघत होते, परंतु ते जाणू शकले नाही, समजू शकले नाही. का? तर त्यांची भक्ती दृष्टपर होती. स्वामी श्री चक्रांनी त्यांना सांगितलं काय पंडित हो, काय पांडित्य मिरवताय तुम्ही? असेच एकदा स्वामी श्री चक्रांच्या पाठीमागे सारंग पंडित जात असताना, ते सारंग पंडित म्हणजे काय अशी छोटा मोठा ब्राह्मण नव्हता, सर्व ज्ञान जाणणारा उपाधिमंत ब्राह्मण. तिथल्या ब्राह्मणांना शंका येते की सारे ब्राह्मण हे सारंग पंडिताच्या पाठीमागे फिरताय आणि सारंग पंडित हे स्वामी श्री चक्रधरांच्या, श्री चांगदेवरावांच्या पाठीमागे फिरताय, असं काय येतं असेल यांना? म्हणजे काय जाणता? मग सारंग पंडितांना काही उत्तर देता आलं नाही, परंतु स्वामी श्री चक्रधरांनी स्वतः उत्तर दिलेले हे अनादि अविद्या छेद करू जाणता.
अनादि अविद्येचा छेद फक्त परमेश्वरच करू शकतात. आपल्याला जी चिटकलेली अनादि अविद्या आहे तिचा छेद केल्याशिवाय परमेश्वर आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. एवढं सारंग पंडिताला सांगूनही त्यांना बोध होऊ शकला नाही. का? देवाला त्यांना माहित नव्हतं की सारंग पंडित कोणत्या अधिकाराचे, कोणत्या संस्काराचे, कोणत्या योग्यतेचे, कोणत्या पात्रतेचे. त्या सारंग पंडितांना देवाने उद्धारणाचे कितीतरी सूत्र सांगितले. 12 नंबरच्या सूत्रांपासून सर्व तत्वज्ञान त्यांना सांगितलं. का देवाला माहित नव्हतं यांना बोध देता येत नाही, बोध होत नाही, होणार नाही, या अधिकाराचे नाही, संस्काराचे नाही. आणि आपण तर छोट्या छोट्या गोष्टी सांगायला ना, अन्य माणूस आला नका नका सांगू, असेल तर त्याला बाहेर काढा. ही बरी आपण निर्माण केली फक्त अज्ञानामुळे, अन्यथा ज्ञानामुळे. आपल्याला काय कोणाला लगेच महावाक्य सांगायचंय का, रहस्य सांगायचंय का? तुम्ही पूर्वी प्रकरण मराठीत, अन्य वृत्ती मराठीत कितीतरी तत्वज्ञान तुम्ही समजावू शकता, जाणू शकता, त्यांना लक्षात आणून देऊ शकता. हा संवाद आपण थांबवलेला आहे. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर अलौकिक अवतार असून जग मान्य का होऊ शकले नाही? तर हे आपली अडचण आहे. आपल्यालाच समजला नाही तो परमेश्वर अवतार, आपल्यालाच जाणलेला नाही तो परमेश्वर अवतार, आपणच समजून घेतलेला नाही तो अवतार. म्हणून आपण समाजापर्यंत नेऊ शकलेलो नाही. या ज्या गोष्टी आहेत ज्ञानाशी निगडीत असल्यामुळे त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. नांदेडला सुद्धा गोरक्षण स्थान आहे. त्या गोरक्षण स्थानावरती तुम्ही कधीतरी गेले असतील, जाऊन आले असतील. बघा, विचार करण्याची गोष्ट आहे. भट ब्राह्मण, त्यांना परमेश्वरांनी बोध दिला. आचार्य ब्राह्मण, त्यांना परमेश्वरांनी बोध दिला. बाईसा असेल, अनेक ब्राह्मण असेल का त्यांच्या विनंतीला मान देऊन परमेश्वरांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे उपवास स्वीकारले, सेवेचा स्वीकार केला. हा ब्राह्मणच होता. पण संस्कार महत्वाचे. आपल्यावर कोणते संस्कार हे अत्यंत महत्वाचं आहे. ते संस्कार आपण प्रयत्नाने कसे मिळवलेले आहे, ती शिदोरी आपल्या जीवनामध्ये आपल्या फायद्याची आपण करण्यासाठी कशी मिळवलेली, कशी सांभाळलेली, हे महत्वाचं आहे. देव ज्यावेळेस भिक्षेला जातात त्यावेळेस त्या ब्राह्मण म्हणतो, एवढे भट्टे कट्टे तुम्ही काम का करत नाही? काही देव म्हणता, कोणी देत नाही, दिलं तर आम्ही काम करू. त्याचा गुराखी पडून गेलेला होता. ते आहे आमच्याकडे काम करता, गुराख्याचं काम करू म्हणे. परंतु 2 अटी आहे. देवाने अटी घातल्या. आपल्याकडे एखादा मनुष्य कामाला आला आणि त्याने अटी घातल्या तर आपण काय लगेच मान्य करतो, लगेच कामाला लावून टाकतो का त्याला? त्याला म्हणतो ठीक आहे, परंतु या अटी का दिल्या विचारतो ना, काहीतरी चौकशी करतो. कारण जीव चिकित्सक आहे. ठीक आहे, पण तू असं काय म्हटला, असं सुद्धा त्या ब्राह्मणाने विचारलं नाही. देव म्हणतात, मी गाय सोडेल पण बांधणार नाही, मी चारेल पण दूध काढणार नाही. म्हणजे परमेश्वर देणार आहे, दाता आहे. तो घेत नाही जीवाकडून. आणि जीवाकडून घ्यायला, जीवाकडे आहे काय द्यायला? आपल्याकडे काहीच नाही द्यायला, तरी आपण देवाला देण्याची भाव ठेवतो. परमेश्वराला ओळखल्यानंतर हा भाव तुटून जात असतो. त्यांनी ते मान्य केलं. देवाने नेहमीप्रमाणे मग गाई सोडायच्या, चारायला न्यायचे. आता ते चारतच नव्हते, खडकावर नेऊन बसवायचे, देव बसायचे. त्या गाई देवाकडे पाहायच्या, देव गाईकडे बघायचे. गाई धष्टपुष्ट झाल्या, दूध वाढायला लागलं. त्या ब्राह्मणाला वाटायला लागलं की अरे चांगला गुराखी आपल्याला भेटला, कुठं चारतोय नेमकं. एक त्यावेळेस उत्सुकता निर्माण झाली. पहिली उत्सुकता नाही निर्माण झाली का देवाने अशा का अटी घातल्या? गाई धष्टपुष्ट झाल्या, दूध जास्त भेटायला लागलं म्हणून उत्सुकता झाली. दुसऱ्या गुराख्याला विचारतो की आमचा गुराखी कुठं गाई चारतो, दूध भरपूर देतो, अहो कसलं चारतो? म्हणजे पाणी पाजत नाही, चारत नाही, खडकावर नेऊन बसवतो, असं कसं काय शक्य म्हटले. ते बघण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली. ब्राह्मण गेला, लपून बघतो तर खरंच ते दृश्य त्याला दिसतं. आता त्याला दिसल्यानंतर, त्याला समजल्यानंतर हे परमेश्वर आहे, श्रीकृष्ण महाराज आहे. तिथंच जाऊन लगेच पाय धरायचे. स्वामी श्रीच्या जर पकडलं असतं, देवाने माफ केलं असतं, काय भेटलं नसतं. पण तो म्हटलं आता घरी जाऊ. घरी कशासाठी? बायकोला विचारायसाठी. आपलं असंच होतंय, आपल्याला देव करायचंय, परंतु याला विचारायचं, त्याला विचारायचंय, यांना विचारायचं, त्यांना विचारायचंय. जी स्वतंत्र देवाने सांगितलंय, परंतु स्वतंत्रतेने आपल्याला काहीच करता येत नाही. ब्राह्मण घरी आला, म्हटले अहो प्रत्यक्ष स्वामी श्रीकृष्ण महाराज आलेले आपल्याकडे, काय पदार्थ बनवायचे तेवढे बनव. ते आले का तू एक पाय श्रीचरण धर, मी एक श्रीचरण धरल, माफी मागू. त्याच्यासाठी देव आले का परत? आपल्याला सेन्स पाहिजे का देव भेटलाय तर कसा मिळवायचा.
त्यांनी पहिला प्रश्न केला नाही की अरे असं का अटी घालताय तुम्ही. त्यांनी जर यदा कदाचित विचारलं असतं तर देवाने तिथं स्वतःची ओळख दिली असती. ज्यावेळेस परमेश्वर त्याला दिसले खडकावर बसताना त्याच वेळेस श्रीचरण धरून माफी मागितली असते तर देवाने त्याला प्रेम दिला. परंतु आपल्याला वेळ पकडता येत नाही. ती वेळ त्या ब्राह्मणांनी पकडली. आजही आपल्याला वेळ पकडायची जर जमलं नाही तर अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या तर गेल्याच आहे. जोची अवसर विषय तोची ब्रह्मविद्याला. ही वेळ संसार करण्याची, करिअर बनवण्याची, पैसे कमावण्याची आहे. तीच वेळ ब्रह्मविद्या शास्त्राची पण आहे, अभ्यास करण्याची पण आहे. ती वेळ जर आपल्याला नाही पकडता आली तर त्या ब्राह्मणासारखंच आपलं बी हाल होईल. तेच पूजनीय भांडारेकर, त्यांना उत्सुकता निर्माण झालेली आहे. सत्य काय आहे, जलवृत्तीचा फेरात जाणार कशातून. आणि एवढी पराकोटीची उत्सुकता ती अवस्थेला पोहोचल्यानंतर देव स्वतः भिक्षेला जातात. मागील फांकी पहा असं म्हणताच हे माझे हितक्षे उठले आणि देवाबरोबर निघाले. बघा, हा ब्राह्मण देवाला कामाला लावणारा आणि हा देव माझे हितक्षे म्हणून सारा सोडणारा. आपण कशामध्ये बसतोय हे पाहायचंय. ही प्रवृत्ती आहे. लिहाचरित्रामध्ये अशा अनेक प्रवृत्ती आपल्याला दिसतात. या प्रवृत्तीतून आपल्याला समजून घ्यायचंय की आपल्याला गोरक्षण ब्राह्मण व्हायचंय की भांडारेकर ब्राह्मण व्हायचंय. परमेश्वर आपल्याला कसा कळालाय, कसा समजलाय हे प्रमाण आहे. स्वामी श्री चक्रधर श्रीकृष्ण महाराज असल्याचं तो ब्राह्मण होतो प्रत्यक्ष श्रीकृष्ण महाराज. त्यांनी ते पाहिलं. जायचं देव आता आपलं जवळ स्थान आहे. जायच्या देवाला गेल्यानंतर आपण खाली पण सावळेद्वारला पण जातो. ज्या वेळेस चांगल्या वार्ताळावरून देव निघाले इकडे येण्यासाठी त्यावेळेस बाईसा होत्या. बाईसांनी आपले जे भाचे आहे त्या भाच्यांना निरोप दिला का आम्ही देव आणि आम्ही येतोय तुमच्या गावाला, देवाच्या स्वागताची तयारी करा. ते दर्शनीय होते, आवड होती. त्यांनी साऱ्या गावाला गुड्या उभारल्या, रांगोळ्या काढल्या, सुंदर असा एक घोडा सजवला आणि देव आल्यानंतर त्या घोड्यावरती देवाला बसून स्थानापन्न करून मिरवणूक काढायला लागले. त्याच वेळेस प्रल्हाद बाईसा नावाचे एक भक्त होत्या, त्या जरा स्थूल होत्या. देव म्हणतात बसा आता, तुम्हाला चालवत नाही एवढ्या दिवसांनी, एवढ्या चालून आलेल्या एवढ्या अंतरावरून. आता देवाच्या पाठीमागे कसं बसायचं आणि देवाने आदेश दिलाय तो तरी मोडायचा कसा प्रश्न पडतो. एखाद्या मोठ्या माणसाने आपल्याला काम सांगितलं, बसा म्हटलं, आता आम्ही म्हटलं बसा, आम्ही म्हणतो वाचनिकांना बसा, ते म्हणता कसं काय बसायचं. आणि आता बाबा म्हणताय तर काय करायचं, अडचण निर्माण होते. एखादा कुशल व्यावहारिक हुशार वाचनिक असतो तो बरोबर त्यावेळेस विषय व्यवस्था करतो. तसं त्यांनी सुद्धा विषय व्यवस्था केली. त्या घोड्यावरती हात ठेवला, देवा बसल्यासारखं नाही केला का मी बसल्यासारखेच झाले. म्हणजे तुम्ही केलं उद्धव देवासारखं. हा शब्द बरोबर बाईसांनी पकडला. मग आल्यानंतर मिरवणूक झाली, सर्व उपहार वगैरे झालं, पूजा अर्चा झाल्यानंतर बाईसा देवाला विचारतात, तर देवा तुम्ही मगाशी म्हटले की तुम्ही उद्धव देवासारखं केलं, नेमकं काय. म्हणले कुजवा देव जी होती भक्त ती काही वेदवंत नव्हती, बोधवंत नव्हती, पण तिला आवड होती, दर्शनीय होती. तिने एकदा आम्हाला आणि उद्धव देवाला आपल्या घरी बोलवलं पूजा करण्यासाठी, उपहार स्वीकारासाठी विनंती केली. आम्ही गेलो. आता तिला बोध नसल्यामुळे उद्धव देव काय श्रीकृष्ण महाराज काय त्यांनी सारखेच बघितले. त्यांनी 2 स्थान केले म्हणले मोठे मोठे, एक उद्धव देवाला एक श्रीकृष्ण महाराजांना. आता श्रीकृष्ण महाराज जाऊन बसले आपल्या आपल्या जागेवर आणि श्रीकृष्ण महाराज स्वतः उद्धव देवाला काय म्हणतात, बसा तुमच्या जागेवर. आता उद्धव देव हे प्रेमी भक्त बोधवंत, ते कसे बसणार देवाच्या बरोबरीला. तर देवाने आदेश दिलाय, टाळायचं कसं. त्यांनी तसंच केलं होतं. ते गेले त्या स्थानावरती, त्या जागेवरती हात ठेवला आणि स्वामी श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीचरणावरती येऊन बसले. म्हणजे देवा मी बसल्यासारखं नाही केलं का. ही लीला कोण सांगते, ही आठवण कोण सांगते, स्वामी श्री चक्रधर सांगताय. कोणाच्या बाबतीत सांगताय, श्रीकृष्ण महाराजांच्या सांगताय. म्हणजे मीच माझी स्वतःची ओळख, मीच माझी स्वतःची आठवण सांगू शकतो की नाही. भविष्यात मी कधीतरी जर आलो इकडे गावाला आणि कोणीतरी भेटलं, मी लक्षात आलं नाही, अरे मी लक्षात नाही आलं, तुम्ही कुठले बाहेरगावला नाही का तुम्ही आले होते बाबा, आठवण सांगतो ना. प्रत्येक जण प्रत्येकाविषयी स्वतःविषयी सांगतो. श्रीकृष्ण महाराजांनी स्वतःविषयी आठवण सांगितली द्वापार युगाची श्रीकृष्ण महाराजांच्या विषयी. म्हणून स्वामी श्रीचक्र श्रीकृष्ण आम्ही म्हणतोय म्हणून श्रीकृष्ण नाही येते, ते म्हणताय म्हणून श्रीकृष्ण आहे. अभ्यास करावा लागेल, जाणून घ्यावा लागेल, आपल्याला समजून घ्यावा लागेल.
हा धर्म कोणासाठी, विशिष्ट लोकांसाठी नाहीये. परमेश्वराने अवतार घेतलाय सकळ जीवासाठी, सकळ जीवाचं हित करण्यासाठी, भलं करण्यासाठी. मी आपल्याला गोष्टी समजून घ्याव्या लागेल. स्वामी श्री चक्रधर परमेश्वर आहे, श्रीकृष्ण महाराज अवतार आहे, अलौकिक अवतार आहे, सकळ जीवाचं चिंतन करणारे अवतार आहे. कवना कवनी व्यसन येत फक्त आणि फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन. येनकेन प्रकारे त्याला अयोग्य जीवाला योग्य करून या जीवाचं भलं करणारा अवतार असतानाही आपल्या मनामध्ये अनेक संभ्रम, अनेक अंधश्रद्धा आहे. आपल्याला संकट आले, अडचणी आल्या का आपण म्हणतो दत्तप्रभूंचं नामस्मरण करा, दत्तप्रभू अमोघ दर्शन आहे. नुसतं नामस्मरण दत्तप्रभू लगेच प्रसन्न होतील, लगेच तुमचं संकट दूर होईल का? दत्तप्रभूंकडे जायचं असेल तरी स्वामी श्री चक्रधरांच्या माध्यमातूनच जावं लागेल, डायरेक्ट नाही भेटू शकत. घरात संकट आले, आपण यंत्र लावतो, श्रीमंत व्हायचं, श्रीकृष्ण महाराजांचं स्मरण करतो. या साऱ्या अंधश्रद्धा आपल्यापर्यंत कोणी पोहोचवलेलं आहे? आमच्या सारख्यांनीच पोहोचवलेलं आहे. जे तुम्हाला अंधश्रद्धेत घेऊन जातील, जे कर्मकांडात घेऊन जातील, जे मिश्र भक्तीत घेऊन जातील, केल्याने काय होतं असं म्हणणारे होतील, ते महान भाव नसतात, ते लक्षात घ्या. यांच्यापासून सावध राहायचं. परमेश्वर भक्ती एकनिष्ठ भक्ती आहे, सरळ आणि स्पष्ट आणि पारदर्शक परमेश्वरावर प्राप्त करणारी, प्राप्त करून देणारी भक्ती आहे. आणि तीच स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेली. कोणीतरी सांगेल 108 व्हिडिओ वा तुमचं, मग तुम्हाला काय कशाचं पूर्वजांचं काहीतरी अडचण आहे, नागबळी करा, या ठिकाणी वडनेर भुजंगला जा, तिथं देवानी 2 नागांचं वैरत्व नासवलं, काढलं, म्हणून तिथं तुम्ही जाऊन नागबळी केलं तर मग तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर होतील. ह्या साऱ्या अंधश्रद्धा आहे, धर्माच्या नावाखालची अंधश्रद्धा. ही अंधश्रद्धा कोण पोचवतोय आणि कोणाला पोचवतोय लक्षात घ्या. एक अज्ञान दुसऱ्या अज्ञानाला, एक स्वार्थी दुसऱ्या स्वार्थाला, एक दुष्टपर भक्ती करणाऱ्या दृष्टपर भक्ती करणाऱ्याला सांगताय आणि तेच पटते. कोणाला नाही पटणार. आमच्या सारख्याला पटेल काय? पटू शकेल काय? आपली भक्ती काय, परमेश्वर काय हे समजून घ्या आणि यातून बाहेर पडा, म्हणजे मान व्हाल. यातून बाहेर पडाल म्हणून तुम्ही उपदेशी व्हाल. नुसतेच ना आम्ही उपदेशी आहोत, आम्ही परमेश्वर भक्ती करतोय. आणि आपल्या देवपूजेमध्ये पिरॅमिड असतात, फोटो असतात, अजून काय काय असत. मिश्र भक्ती परमेश्वराची भक्ती नाही. काल मी सांगितलं, काही करण्याची गरज नाही आपल्याला. एक नामतारी आहे, बाकी सारी दुकानदारी आहे. ही दुकानदारी आपल्याला लक्षात आली पाहिजे. एक छोटाशी बोधकथा सांगतो आणि मग आपल्या प्रश्न तासाच्या उत्तराला आपण सुरुवात करू. एक शेतकरी असतो. आता कसे श्रीमंत लोक असले म्हणजे ते काय करतात, गाड्या आणतात, स्कॉर्पिओ आणतात, स्कोडा आणतात, ही गाडी ती गाडी, ट्रॅक्टर घेतात, श्रीमंतीचं लक्षण. आता त्यावेळेस काय होतं, ज्याच्या घरी घोडा तो श्रीमंत माणूस. आणि श्रीमंत कोणाला व्हायचं नाहीये, प्रत्येकाला अपेक्षा, प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे. तो शेतकरी काय म्हणतो, आपण घोडा घेऊन टाकू. त्याच्या बायकोनी बी मुलांनी टूम लावली, आपल्याकडे घोडा नाही, घोडा नाही, घोडा घ्यायचा. ठीक आहे, घेऊन टाकू म्हणे. मग त्यांनी चौकशी केली, घोड्याची किंमत किती, 10,000 रुपये. मग तो साचवायला सुरुवात केली, त्यांनी 10,000 रुपये साचले की आपण घोडा घेऊन येऊ. त्याचे 10,000 रुपये साचले आणि त्यांनी बायकोला निरोप दिला, बातमी कळाली की आज मी घोडा आणायला चाललोय, घोडा घेऊन येतो, तुम्ही तयारी करा. आनंदाचा दिवस, आनंदाचा क्षण. ज्याच्यासाठी स्वप्न पाहिले कितीतरी दिवसांनी ती वेळ, ते स्वप्न आज प्रत्यक्षात उतरतंय. आणि त्यामुळं त्या बायकोनी काय करावं, बायांचा स्वभाव असतो, स्वप्नाळू असतो, थोडस राजस प्रवृत्ती. साऱ्या गावाला दवंडी पिटून बाई सांगते, आमचे मालक घोडा आणायला गेले, घोडा आणायला गेले, तुम्ही 4 वाजता या, 5 वाजता या. मग तुम्हाला घोडा आणलाय म्हणून गाव जेवण, आपण पेढे वाटतो ना तसं म्हणे, आम्ही तुम्हाला गाव जेवण देऊ. आनंद झालाय. ती सर्व तयारी करते आणि हा जातो घोडा आणायला. आता घोडा आणायला गेल्यानंतर कधी बघा आपण बाजारात गेल्यानंतर जे मुख्य बाजार राहतो तो पलीकडे राहतो आणि अलीकडे, जसं मंदिर आहे, मंदिर कुठं राहतं, पलीकडं, आणि इकडूनच नारळ, फुलं, धागे, दोरे याचे दुकानं चालू होतात की नाही. तसंच घोड्याचा बाजार, त्याच्या अलीकडच बाजार भरलेला आहे. घोड्याला लागणाऱ्या दोऱ्या असतील,
काही साज असेल, ते काय खोगीर असेल, बऱ्याच गोष्टी राहतात ना. तो घोडा आणायला चालल्यानंतर काही दुकानदार सांगतात की अहो तुम्हाला घोडा घ्यायचा म्हणे. हो मग घोडा घ्यायचा, घोडा आणायला चाललोय म्हणे. मग ते घोडा घेतल्यावर लागणार की तुम्हाला, त्याला दोरी घ्या, त्याचा साज घ्या, त्याला घंटी घ्या, काय गळ्यात घालायचं घ्या, पायात घालायचं घ्या, बसायचं खोगीर असतं ते घ्या, ते लागेल म्हणे. ते जर नुसताच घोडा तुम्हाला कसं काय पकडणार, कसं काय बसणार, कशी काय नेणार, त्याला पटतं. अरे बरोबर आहे, त्याने आणलेले 10,000 रुपये, घोडा भेटतो 10,000ला. आता हे घ्यायचं म्हटल्यानंतर खर्च होणार की नाही, तो विचारच करत नाही. आपण विचार करत नाही. डोके आपले आहे, मेंदू आपल्या डोक्यात आहे, परंतु ते सारे दुसऱ्याच्या माध्यमातून चालतात. जो मानव असतो ना, तो स्वतःचं डोकं स्वतः चालवतो, स्वतःचं डोकं चालून धर्म समजून घेतो. जो दुसऱ्याच्या डोक्याने चालतो तो मानवच नसतो. मग तो नामधारक असो, वासनिक असो किंवा साधू असो. परमेश्वरांनी आपल्याला सारं सांगितलं, आपल्याला डोकं दिलं, ज्ञान दिलं म्हणजे डोकं दिलं. आणि मग आपण कोणाचं ऐकायचं? जर कोणी सांगितलं ते खरं आहे काही समजून घ्यायची ड्युटी कर्तव्य आपलंच आहे की नाही, तो विचारच करत नाही. तो हे त्याच्यात 4,000 खर्चून जातात, राहतात 7,000. घोडा भेटतो 10,000. आता घोडा घेता येईल का त्याला? आणायला आला घोडा, तो गेल्यानंतर पाहतो सारं मार्केट फिरतो, सारा बाजार फिरतो, 10,000च्या खाली घोडा त्याला भेटत नाही. काय करणार आता? नाईला जातो, त्याचं सारं गथोडं बांधतो, डोक्यावर घेतो, चालतो. इकडे बाईने सारा उपद्याप करून ते सारं गाव गोळा करून ठेवलेले. घोडा येणार, घोडा येणार. मग ती स्वप्न पाहती, माझा मालक घोड्यावर कसा दिसणार, राजासारखा दिसणार. ही राणी नसली तरी ती राजाचं स्वप्न पाहत असते. भाव येतो आणि त्यानंतर सारं गाव गोळा झालेलं, घोडा येईल, घोडा येईल, घोडा येईल. मग त्याला ते पुजण्यासाठी वात, तेल काय जे असेल ते सर्व तयारी करून ठेवते. फुलहार 3 वाजतात, 4 वाजतात, 5 वाजतात. घोडा काही येत नाही. कानोसा घेते, टपटप आवाज येतो का घोड्याचा? काही आवाज येत नाही. परंतु लांब कोणीतरी येताना दिसलं ते म्हणले अरे अरे आला 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 म्हणे, आला. साऱ्या गावाला वाटतं बरं चला यांच्या घोड्यामुळे आपल्याला गाव जेवण भेटल. बाकी काय, त्यांच्या आनंदात आपल्याला आनंद पाळता येईल. आपली संस्कृती आहे ना, संस्कार आहे. आनंदामध्ये सहभागी करून घ्यायचं असतं, दुःखामध्ये स्वतःहून आपण सहभागी होत असतो. त्याच्यावर त्या बाईने बी त्या गावाचा सारं आमंत्रण देऊन बोलून ठेवलेलं आहे. जसा तो जवळ येतो ना, तस घोड्यावर मालक बसलेले, मालकाच्या डोक्यावर घोडा दिसायला लागला त्यांना. काय प्रकार झाला? आपल्या जीवनाची अशीच हालत झालेली. आपण घ्यायला काय आलोय? परमेश्वरांनी बोध का दिलेला आहे? परमेश्वर का समजलाय, का जाणवलाय? परमेश्वर प्राप्तीसाठी. परंतु परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली जर भक्ती नसेल तर मात्र त्याच्यासारखंच आपली गल्लत होऊन आपण अनेक कर्म जोडून नरकात जाऊ, दुःखात जाऊन, हे दुःख परमेश्वराला पावत नाही म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला परमेश्वर या मानव जन्मात आणतात, बोध देतात आणि पुन्हा पुन्हा अनंत जन्म, अनंत सृष्टी आपण दुःखात घालवतोय. म्हणून आपली गलत न होण्यासाठी आपण उत्सुकता, चिकित्सा, बुद्धी वापरली पाहिजे. विडा ठेवायचा, काय विडा ठेवायचा? कधी विचारलं का तुम्ही साधू संतांना? फक्त विडा ठेवायचा एवढं माहिती. विचारा, प्रश्न विचारा. महादासांनी प्रश्न विचारले नसते तर धर्म आपल्यापर्यंत आला असता का? तसं पाहायला गेलं तर देवाला विडा ठेवायचाच नसतो. कोण विडा ठेवता? दृष्टपर काही पाहिजे असेल, गाडी पाहिजे, ट्रॅक्टर पाहिजे, घर पाहिजे, बायको पाहिजे, मुलाचं लग्न झालं पाहिजे, याच्यासाठी विडे ठेवायचे असतात. ते तर कर्मवश आपल्याला भेटणार आहे. विडा म्हणजे पान विडा. देवाला विडा द्यायचे, पान विडा द्यायचे. पूर्वी बघा रीतिरिवाज होते, जेवण केल्यानंतर मग सुपारीचं खांड किंवा पानाचा विडा द्यायचे. एक माणुसकी, एक परंपरा होती. मग आपण त्याच्यात विषय व्यवस्था केली. देवाला भेटायचं, राजाला भेटायचं, तर रिकाम्या हाताने कसं काय भेटता येईल? आता राजा तुमच्या याच्यावर आहे का आणि देव तुमच्या याच्यावर आहे का? तुम्ही काय देवाला देणार आहे? जे द्यायला सांगितलं देवाने ते द्यायचं नाही. ते म्हणतात एक जन्मवाला द्या. तो जन्म मात्र विषयावर लावायचा आणि विडे वाहून देव प्राप्तीचे स्वप्न पाहायचे. हे मानवांचं अज्ञान मानवांनी जर आपल्या डोक्यातून काढलं, याला परमेश्वर कळाला, परमेश्वर समजला, तर तो समाजापर्यंत नेऊ शकतो. यालाच कळालं नाही अजून नेमका काय. परमेश्वराने कर्मकांड व्यतिरिक्त, अंधश्रद्धा व्यतिरिक्त धर्म सांगितलेला आहे आणि तेच आपण जर आणत असेल तर आपल्यापर्यंत धर्म कसा आलाय? परमेश्वरात एक विधी किंकर, एक परमेश्वर किंकर. परमेश्वर किंकर व्हावं. एक विधी अनुष्ठान, एक भाव अनुष्ठान. हे विधी भावातीत अनुष्ठान, हे विधीच्या भावाच्या पलीकडचं अनुष्ठान, हे आचरणाशी, त्यागाशी निगडीत आहे, हे ज्ञानाशी निगडीत आहे. तो धर्म परमेश्वराला अपेक्षित आहे. तो धर्म आपल्याला परमेश्वराने सांगितलेला आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे.
तुमच्या लक्षात आलं असेल, श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करत असताना स्वामी श्री चक्रधरांची भक्ती आपण करायला लागलो का, तर तो परमेश्वर अवतार आहे. त्या परमेश्वराने पूजनीय माई भटाला निमित्त करून श्रीकृष्ण महाराज सांगितले, दत्तात्रय महाराज सांगितले, चक्रपाणी प्रभू महाराज सांगितले, गोविंद प्रभू महाराज सांगितले आणि स्वतःची ओळख दिलेली. जर स्वतःची ओळख दिली, स्वतःपर्यंत आणलेले, याचा अर्थ आपल्याला भक्ती करायची कोणाची, स्वामी श्री चक्रधरांची. परमेश्वरांनी सांगितलेलं तत्वज्ञान आपल्याला पाळायचं कोणाचं, सूत्रपाठ आपल्याला या चरित्रातलं गोविंद प्रभू बाबांचे चरित्र आहे, लीळा आहे, त्या स्मरणीय चिंतनीय, त्यातून काहीतरी शिकण्यासारखं ते आपण घेतलं पाहिजे. पण चालता बोलता देव तो दुर्लभ, तो आपल्याला भेटलाय, हे आपलं अवभाग्य आहे. आणि म्हणून महानुभावांनी स्वतःला खूप मोठं भाग्यवान समजलं पाहिजे. त्यांचा चेहरा फ्रेश असला पाहिजे. सर्वात श्रीमंत तेच माणसं असतात, पण आपले चेहरे सतत पडेले असतात. का तर खूप व्हिडिओ वाहिले देवाला, परंतु रिझल्टच भेटून नाही राहिला. कितीतरी खेटे घेतल्या, रिझल्ट भेटून नाही राहिला. महानुभावांचे चेहरे पडलेले समजले की ते महानुभावाने आज समजलं पाहिजे, फ्रेश असले पाहिजे. ज्याला देव कळाला, ज्याला देव समजला. परमेश्वर काय म्हणतात, तुम्ही राजकुमार राजपुत्र आहे. त्या परमेश्वराने आपल्याला अभिमान घेतलाय, परंतु आपण साध्या छाड्या विषय व्यवहारासाठी जर आपलं जीवन खर्ची घालत असेल तर त्या परमेश्वराने अभिमान घेऊन आपला काही उपयोग नाही. म्हणून आपल्याला परमेश्वराचा अभिमान निर्माण करण्यासाठी पहिले परमेश्वर समजून घ्यावा लागेल. आज आपण स्वामी श्री चक्रधर हे कसे परमेश्वर अवतार आहे आणि त्याची भक्ती आपण का करायची, कशी करायची, त्यांनी सांगितले तत्वज्ञान कोणतं हे बघितलं. दंडोत प्रणाम.